जय शिवराय मित्रांनो. तर आज आम्ही निघालो कोरीगडला. तर तुम्ही बघू शकता आम्ही आज रिक्षा आणि ॲक्टिवानी जाणार आहोत. तर आपल्याला मिलिंदच्या घरी पण जायचं आहे. तर त्याची फॅमिली पण आपल्यासोबत येणार आहे. तर आपण त्याच्या फॅमिलीसोबत आपण इथून जाणार आहोत पुढच्या मार्गाला. तर सगळेजण रेडी आहेत इकडे बघू शकता. इथे सगळेजण रेडी आहेत जाण्यासाठी. कोरीगड किल्ला हा महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील लोणावळ्यापासून 20 किलोमीटर अंतर असलेल्या पेठ शहापूर गावामध्ये आहे. या किल्ल्याची उंची समुद्री सपाटीपासून 930 मीटर आहे, म्हणजे 3028 फूट. कोरीगडला पोचण्यासाठी तुमच्याकडे स्वतःचे वाहन असावे. बरं, सकाळचे 6 वाजलेत. तर आम्ही पोचलो आहे कोरीगडला. पेठ शहापूर गावामध्ये पोचलो आहे. तर आपल्याला जायचं आहे कोरीगड. तर समोर तिकडे अंधारामध्ये आहे पण दिसत नाही आहे, तो आहे कोरीगड. तर आपल्याला तिकडे जायचं आहे. तर रस्ता बघायला गेला तर इथे एक पाटा आहे, त्याच्या अपोजिट साईडला आहे. तर त्या साईडनी जायचं आहे. या मेन रस्त्याच्या साईडनी पण जाऊ शकता तुम्ही, जेणेकरून तुम्हाला ही वाट. लोणावळ्यावरून वाहतुकीचे फार कमी पर्याय उपलब्ध आहेत, त्यामुळे आपल्याकडे आपली गाडी असणे गरजेचे आहे. तर इथे बघू शकता हा जाण्याचा रस्ता आहे आपला. आणि आपण गाड्या पार्किंग त्या साईडला केलेल्या आहे, जो लोब लावलेला त्या साईडला. तर आपण या साईडच्या रस्त्याने जाणार आहोत. अंधार असल्याकारणाने आम्ही आमच्यासोबत टॉर्च घेऊन आलेलो आहोत. पायवाट्या चालण्यास आपल्याला आधार मिळत आहे. गडावर लवकर चढण्याचे कारण म्हणजे उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत. एप्रिल महिना चालू होणार आहे, जेणेकरून ऊन जास्ती वाढणार आहे. त्यामुळे आम्ही सकाळी लवकर ट्रॅक चालू करायला सुरुवात केली आहे, जेणेकरून आम्हाला गडाचा पूर्ण अनुभव घेता येईल. टॉर्चच्या प्रकाशामध्ये आम्ही पायवाट तुडवत चाललेलो आहोत. मध्येच आम्हाला एक सरळ टेक लागलेला आहे, जेणेकरून आम्हाला चढायला थोडासा त्रास होत आहे. मार्ग चुकण्याची चाहूल आम्हाला लागलेली आहे, तरीही आम्ही डोंगर वर चढत चाललेलो आहोत. सकाळच्या थंड वातावरणामुळे आमच्या मनामध्ये एक जिद्द निर्माण झाली आहे, गड पाहण्याची, जेणेकरून आमचे पाय पुढे चालतच जात आहेत. जसे जसे आम्ही वर चढत आहोत तसे आम्हाला गड जवळ येत आहे असे आम्हाला दिसत आहे. याच ओढमुळे आमचे पाऊल पुढे चालतच चालले आहेत. सूर्याचा प्रकाश पडलेला आहे. अंधाऱ्या वाटेतून आम्ही बाहेर पडलो आहे. आता वरती चढायचा प्रयत्न चालू आहे. वाट सहसा चुकल्यासारखी वाटते, पण गड समोरच दिसत आहे. म्हणजे आम्ही अर्धा रस्ता चोर वाटेने आलो आहे का काय समजत नाही. गडाच्या पायथ्याशी पोचल्यानंतर आम्हाला सुंदर असा नजारा बघायला मिळाला. चुकलेल्या वाटेचे विचार आमच्या मनातून कधी निघून गेले आम्हालाच कळाले नाही. तसेच सकाळचे सुंदर पहाटेचे व्हिडिओ काढत असता आमचे काही मित्र वाट शोधण्यामध्ये रुजू झाले होते. ते वाट शोधण्यामध्ये गुंग असेपर्यंत आजूबाजूच्या सुंदर नजाऱ्याचे व्हिडिओ काढण्यामध्ये मी गुंग झालो. अंधार असल्या कारणाने आम्ही थोडी वाट चुकलो. आम्ही गडाच्या पायथ्याशी पोचलो, पण तिथून आम्हाला रस्ता काही भेटला नाही. तर आता आम्ही परत निघालेलो आहोत. की हा रस्ता जातो, पण पुढे गेल्यावर 2 वाट्या भेटतात. तर चुकण्याचा चान्स होतो की आपण राईट साईडची वाट चॉईस करतो. त्या टेकडीपर्यंत जाते, पण आपल्याला पुढे वरती चढायला त्रास होतो. आता आम्ही इकडून आलेलो आहोत त्या रस्त्याच्या चुकीच्या मार्गामुळे. तर हा चुकीचा मार्ग होता. तर बघू शकता समोर आमचे मेंबर आहेत, जे की चुकलेल्या रस्त्यावरून परत येत आहेत. तर तुम्ही अशी चुका करू नका, जेणेकरून परत तुम्ही रिटर्न याल आणि तुमचा टाईम वाढेल. तर बघू शकता आपले मित्र त्या टोकाला उभे आहेत. तर आपल्याला तिथे जायचं आहे. तर आपण जाऊया. समोर बघू शकता तिथे 2 वाटे आहेत, एक राईट साईडला जायला, एक लेफ्ट साईडला जायला. तर तुम्ही लेफ्ट साईडची वाईट करा, नाहीतर तुम्ही रस्ता चुकाल आणि त्या वरच्या शिंकेला जाऊन पोचा. पण तसं नाही करायचं. तर लेफ्ट साईडची रस्ता पकडायचा आणि या रस्त्याने सरळ येऊन या साईडला आपल्याला जायचं आहे.
रस्ता चुकू नये म्हणून रस्त्यामध्ये अशा टॅगलाईन बांधलेल्या आहेत. तुम्ही या टॅगलाईनच्या मार्गाने तुम्ही पुढे जाऊ शकता. पूर्ण अशी वाट ही जंगलामध्ये आहे आणि पूर्ण घनदाट जंगल आहे. तर तुम्ही बघू शकता पक्ष्यांचे आवाज येत आहेत. सकाळ झालेली आहे आणि सूर्यदेवाचं आगमन झालेलं आहे. आमचे अर्धे मेंबर पुढे गेलेले आहेत तर अर्धे मेंबर आमचे मागे आहेत. बघू शकता. तर आम्ही वाटेतून चाललो आहे. पूर्ण चारही बाजूनी जंगल आहे आणि त्यामधून एक मस्तपैकी चालण्यासाठी वाट आहे आणि एक रोमांचक असा सफर चालू आहे आमचा. पक्ष्यांचा आवाज आणि त्यांचा किलबिलाट सकाळची पहाट, त्यामुळे एकदम मस्त वाटत आहे. बघू शकता इथे एक जाण्यासाठी रस्ता आहे आणि इथे एक जाण्यासाठी, पण समोर तुम्हाला एक रेबिन दिसत आहे जे करून वाटती आहे. या रस्त्याने जायचं हे करू नका, तर तुम्ही या रस्त्याने जावा. तर समोर बघू शकता एक कातळ दगडामध्ये कोरलेलं आहे. अर्धा तास चालल्यानंतर जंगल संपलेलं आहे. यापुढे गडावर चढण्यासाठी पायऱ्या चालू होतात, जिथे आम्ही विश्रांती घेतो. इथं थोडा उशीर पाणी पिण्यासाठी आम्ही थांबलो आहे आणि समोर बघू शकता पायऱ्या चालू होतात. तिथून आपल्याला पायऱ्याचा सफर करायचा आहे सर्व वरती. 1657 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी लोहगड, विसापूर, तुंगी आणि त्रिकोणा या किल्ल्यांसोबत हा किल्ला त्यांच्या साम्राज्यामध्ये समाविष्ट केला. हा किल्ला मराठी साम्राज्याचा महत्त्वाचा बालेकिल्ला होता. आजूबाजूच्या प्रदेशावर नजर ठेवण्यासाठी हा महत्त्वाची चौकी होती. वर आल्यानंतर आपल्याला एक समोर अशी दगडामध्ये कोरलेली गुफा दिसते. हा गुफेला लागूनच बाजूला एक मंदिर आहे जे पूर्णतः दगडामध्ये कोरलेली आहे. तर अशा पद्धतीने आम्ही गणपती मंदिराचे दर्शन घेऊन पुढे निघालेलो आहोत. थोडा आराम पण केला, पण आमचे पाय दुखत होते. मंदिरापासून थोड्या वर अंतरावर आल्यानंतर आपण बघू शकतो तिथे राईट साईडला एक पाण्याचं टाकं आहे. तर बघू शकता हे पाण्याचं टाकं आहे. सध्या पाणी खराब झालेलं आहे इथे, पण बऱ्यापैकी ठीक आहे. वरती आल्यानंतर तुम्ही अजून एक बघू शकता, समोर एक पाण्याचं टाकं आहे. असे गुहेमध्ये सुंदर आणि एकदम स्वच्छ पाणी आहे. तुम्ही हे पाणी पिण्यासाठी पण वापरू शकता. आणि टाक्यापासून थोडं वरती गेले असता आपल्याला इथे एक गुफा दिसते. तर बघू शकता समोर ही गुफा आहे. ही पूर्णतः दगडामध्ये कोरलेली आहे, पण जास्त नसल्या कारणाने थोडीशी आहे, पण एक माणूस राहण्यासारखे आहे. थोडं अंतर चालल्यानंतर आपल्याला एक गणेश दरवाजा लागलेला आहे इथे. आणि या दरवाजाचं वैशिष्ट्य म्हणजे पूर्णपणे लाकडामध्ये आहे अजूनपर्यंत. त्याच्यावर कोणतेही नवीन काम केलं नाही. हा जुन्या काळातील जसाचा तसा दरवाजा आहे.
दरवाजाच्या बाजूला लागूनच एक कातळावर शिल्प कोरलेलं आहे. दोन मार्ग आहेत. तर आपण उजव्या हाताच्या बाजूने आपण जाणार आहोत पुढे. सध्या तुम्ही बघू शकता इथे गड संवर्धनाचं काम चालू आहे. तर ह्या जेवढ्या तुम्हाला भिंती दिसत आहेत चारी बाजूनी, त्या सध्या गड संवर्धनाचं काम चालू आहे. तर ह्या आत्ता बांधलेल्या भिंती आहेत. महाराजांच्या काळातल्या भिंती ह्या आहेत. तर अजूनपर्यंत ह्या पडलेल्या नाहीत, पण बाकीच्या ज्या पडलेल्या आहेत त्याचं बांधकाम चालू आहे. ते सगळे मित्र गायब झालेले आहेत. कुठे गेलेत नक्की माहिती नाहीत, कुठे दिसत तर नाही आहेत. हां दिसले, भरपूर लांब गेलेले आहेत. सह्याद्रीच्या पर्वतरांगाच्या कुशीमध्ये दडलेला हा कोरीगड, या किल्ल्यावरून आपल्याला समोरच्या पर्वतरांगांमध्ये लोहगड, विसारपूर, तुंगी आणि त्रिकोणा या किल्ल्यांवर नक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याचा वापर केला जायचा. समोर एक तुम्ही बुरुज बघू शकता. तो सध्याच्या काळामध्ये पडलेल्या अवस्थेमध्ये आहे. त्याचे दुरुस्तीचे काम सध्या चालू आहे, त्यामुळे आपल्याला तिथे जाता आले नाही. बुरुजाचे अवशेष आपण बघू शकतो. आमचा एक मेंबर उभा आहे बॅगांवर लक्ष ठेवण्यासाठी. तर इथून जाण्यासाठी एक मार्ग आहे, आपण जाऊया. ही एक चोर दरवाजाची वाट आहे. समोरच्या गावामधून किल्ल्यावर येण्यासाठी हा एक रस्ता आहे. थोडं इथं उतरण्यासाठी थोडं डेंजर आहे, तर इथं सांभाळून उतरा. समोर तुम्ही बघू शकता हे चोर दरवाजा आहे, जिथून किल्ल्यावर येण्यासाठी महाराज या चोर दरवाजाचा वापर करायचे. बघू शकता इथे चोर दरवाजा आहे. तर या चोर दरवाजामध्ये आपण वरती जाऊ शकतो, पण सध्या तो बंद असल्या कारणाने आपण तिथे जाऊ शकत नाही. तर बघू शकता तुम्ही इथे एक चोर दरवाजा आहे. तुम्ही बघू शकता की खालच्या गावामधून येण्यासाठी ह्या चोर दरवाजाच्या वाटेचा वापर करत आहेत. चोर दरवाजाला लागूनच एक बाजूला बुरुज आहे. त्या बुरुजाला लागूनच एक छोटी पाण्याची टाकी बांधलेली आहे आणि हा बुरुज दुहेरी तटबंदीने बांधलेला आहे. तुम्ही खालच्या बाजूस एक पाण्याची टाकी बघू शकता जी बांधलेली आहे. चोर वाटेमधून वर आल्यानंतर समोरच तुम्हाला लक्ष्मी तोफ दिसते. काही अंतर चालल्यानंतर आपल्याला समोर हनुमान दरवाजा दिसतो.
सध्याच्या घडीला या दरवाजाची अवस्था थोडी बिकट आहे. या दरवाजाचे फक्त आता अवशेष उरलेले आहेत. तर बघू शकता ते मिलिंद गेलेलं आहे. तर तिथे एक पाण्याचं टाका आहे. या वाटेने सुद्धा तुम्ही गडावर येण्यासाठी चढू शकता, पण सध्याच्या घडीला इथे बांधकाम चालू असलेलं मटेरियल टाकल्यामुळे या वाट सध्या बंद आहे. त्यामुळे या वाटेने तुम्ही वरती चढण्याचा प्रयत्न करू नका. समोर तुम्ही बघू शकता इथे कोराई देवीचे मंदिर आहे. या मंदिरामुळे या गडाचे नाव कोराई गड असे पण बोलले जाते. मंदिराच्या समोर 3 फूट उंचीची दीपमाला आहे. मंदिरात प्रवेश केल्यानंतर देवीचे दर्शन घेतले असता मनातला थकावा कधी निघून गेला काही कळालंच नाही आणि आम्हाला कधी झोप लागून गेली याचं आम्हाला भानच राहिलं नाही. पाऊण तास झोप घेतल्यानंतर आम्ही जेवायला मंदिराच्या बाजूलाच बसलो. जेवण झाल्यानंतर आम्ही पुढचा प्रवास सुरू केला. गडावर अशा भरपूर छोट्या मोठ्या तोफा आहेत जे तुमचे लक्ष वेधून घेतात. बाजूला 2 मोठे असे तळे आहेत जे सध्याच्या घडीला थोडंच पाणी साठलेलं राहिलेलं आहे. काही अंतर चालल्यानंतर आपल्याला पुढे 3 गुहा लागतात. हे धान्याचे कोठार आहे की दारू गोळ्याचे कोठार हे सध्याच्या घडीला कोणालाही माहिती नाही आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये इथे धान्याचा मोठा साठा आणि दारू गोळ्याचा मोठा साठा होता अशी नोंद इतिहासामध्ये कोरलेली आहे. तिसऱ्या गुहेमध्ये प्रवेश केला असता समोरच तुम्हाला एक गणपती दगडामध्ये कोरलेला दिसेल, जेणेकरून तुमचे लक्ष वेधून घेतो. आणि त्याच्या खालच्या साईडला बघायला गेलं तर एक मोठे असे कोठार आहे ज्यामध्ये भरपूर अशी जागा आहे. दुसऱ्या कोठारामध्ये पण अशी मोकळी अशी जागा आहे. काही अंतर चालल्यानंतर आपल्याला समोर अजून एक बुरुज लागतो. या बुरुजावर झेंडा आहे. पहिल्या पाहिलेल्या बुरुजाप्रमाणे या बुरुजाची अवस्था एकदम पूर्णपणे चांगली आहे. बुरुजावर थोड्या वेळ आराम केल्यानंतर आम्ही पुढे आमच्या मार्गाला निघालो. पुढे आम्ही शंकर मंदिरामध्ये पोचलो. मंदिराच्या सभोवताली 2 अशा छोट्या मोठ्या तोफा ठेवण्यात आलेल्या आहेत. नंदी महाराजाचे दर्शन घेतल्यानंतर आम्ही मंदिरात प्रवेश केला. महाशिवलिंगाचे दर्शन घेऊन आम्ही आमचे मन शांत करण्यासाठी ओम या शब्दाचे स्मरण केले. ओम स्मरण केले असता आम्हाला लहानपणीची आठवण झाली. ह्या धावपळीच्या जीवनामध्ये आपण ह्या छोट्या मोठ्या गोष्टी विसरत चाललो आहोत. या छोट्या गोष्टीमुळे आपले मन किती हलके होते हे आम्हाला मंदिरात ओम हे उच्चारण केल्यानंतर समजून आले. पुढे काही अंतर चालल्यानंतर तलावाच्या बाजूस लागलेले एक मंदिर आपल्या नजरेस पडते. त्यामध्ये हनुमान, गणपती आणि शिवलिंग नजरेस पडते. दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही पुढे राजवाड्यांकडे निघालो. राजवाड्यांची अवस्था सध्याच्या घडीला पडलेल्या अवस्थेमध्ये आहेत. फक्त आता त्याचे अवशेष उरलेले आहेत. अशा प्रकारे आम्ही कोरीगडच्या काही आठवणी आमच्या मनामध्ये साठवून परतीच्या प्रवासाला निघालो. या प्रवासामध्ये आम्हाला भरपूर अशा गोष्टी शिकण्यासाठी आणि आपल्या जीवनामध्ये पुढे चालण्यासाठी प्रेरणादायक ठरणार आहेत हे आम्हाला नक्कीच कळलेलं आहे. तुम्ही पण कोणत्याही गडावर गेले असता तर फक्त गड बघण्याच्या इच्छेने जाऊ नका. त्यामधून आपल्याला कोणता बोध घेता येईल आणि काय शिकता येईल हे आपल्या राजाने आणि त्यांच्या मावळ्याने जे आपल्यासाठी साठवून ठेवलेले आहे त्याचा पुरेपूर वापर आपल्या जीवनामध्ये करा. तुम्हाला आमची व्हिडिओ कशी वाटली आहे हे कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडले असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि ही माहिती तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचू द्या. जय शिवराय मित्रांनो.